मानाचा आमदार हे आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा आमदार चषक पाहू चला यावर ने गावाचा वरनाई क्रिकेट संघाचा आमदार चषक मानाचा आमदार चषक पाहू चला यावर ने गावाचा वरनाई नागेश उघडा जर आपण इथे उपस्थित असाल तर ऑफिशियल पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. प्रकाश नाणेफेक कोण जिंकलाय? चला रवींद्र दादा या आपण लगेच जॉईंट व्हायचं आहे. कमलू पिरकडे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुदामानं त्याच्या समवेत आपण पाहू शकाल गुरुनाथ अशी सलामीची जोड साकली. विवेक देशमुख यांच्याकडनं सुदामसाठी फक्त प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. या रवींद्र दादा या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अगदी आजच्या रात्रीमध्ये त्यांच्या सुवर्ण अक्षरांनी या स्पर्धेचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे ते रवींद्र यांचे देखील पुन्हा एकदा आपण सहर्षानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. आणि गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल गोलंदाज अनिकेत. या लाल्या दादा या आपण सुद्धा या. प्रवीण दुगाडीची कॉफी नक्कीच त्यांच्या माध्यमातून केली जाते. अनिकेत गोलंदाजी मार्क वरती सामोरा फलंदाज सुदामला आपण पाहू शकाल अगदी शफल झालेत. फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिले आणि चेंडू मात्र जमिनीला आग लावत निघून चाललाय सीमा रेषा पार पार पार. पहिलाच बॉलवरती आलाय. सहर्षानं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अनिकेत गोलंदाजी मार्क वरती आणि समोर फलंदाज ज्याने पहिलाच बॉल वरती चौकार ठोकला अगदी फाईन क्षेत्रामध्ये. बाटला स्पर्श आणि इथून मात्र टिकपट टाक उत्तर देत असताना पहिलाच बॉल वरती चौकार आणि त्यानंतर मात्र समोर बॉल होता. बाटला चेंडू ब्रश झाला आणि त्यानंतर विकेटच्या मागे कॅरी झाला. इथून मात्र सुदाम मात्र स्वतःवरती नाराज आहेत. पहिला विकेटचे इथून पतन आपल्याला पाहायला मिळते. निश्चित तौर पर जी सर केतन, हालांकि पहला गेंद अच्छी था. कितने रन थे पहले?
4 धावा फलकावर हालांकि जिस तरह पहले गेंद पे 4 रन आए थे, लेकिन दूसरे गेंद पे देखे तो क्या कमबैक, क्या गेंदबाजी ने। हालांकि शॉर्ट गेंद डाल ली थी, एक आसान से कैच बल्लेबाज है बेटे, और इसी के साथ कमबैक करते हुए गेंदबाज अनिकेत। चांगला चेंडू, पुन्हा एकदा उत्तर नाहीये फलंदाजाकडे। जिथे परिस्थिती गंभीर तिथे मी आहे ना खंबीर, हे सांगत असताना अनिकेत मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय। अगदी योग्य टप्पावरती पहिलाच बॉलवरती चौकार खाल्ला आणि तदनंतर मात्र निश्चित नितिन पहले गेंद पे चौका खाया था लेकिन दूसरे गेंद में क्या कमबैक किया। हालांकि शॉर्ट गेंद डाली, बल्ला का आधुनिक कहने लगा और आसान से कैच, और इसी के साथ बढ़िया विकेट मिलाते हुए 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला। मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून। अनिकेत पहिले षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं षटक, आणि हे षटक महत्वाचं असताना मात्र आतापर्यंत अवघ्या 4 धावा खर्च केल्या आहेत या षटकामध्ये। पुन्हा एकदा पडल्यानंतर चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली, या उसळीवरती हा फलंदाज देखील बीट झाला आणि एका निर्धाव चेंडूची सांगता याच दरम्यान पाहायला मिळते। 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये। धावफलकावरती अवघ्या 4 धावा एकवटल्या जातात। पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, तदनंतर मात्र अगदी चांगली गोलंदाजी। बिल्कुल सही, क्या कमबैक किया। हालांकि पहले गेंद पे चौका खाया था, लेकिन उसके बाद अगर देखा जाए तो क्या कमबैक किया गोलंदाज ने। 5 गेंद डाली, 5 गेंदों बिल्कुल सही लाइन और लेन पकड़ी, और डॉट गेंद का अक्षय से देखे तो आणि वाट लावली, या बॉलवर त्याला षटकार, अगदी पंच केला बॉलला, आउट ऑफ द बॉल। जिस तरह दूसरा और लेकर आए राहुल, जो विश्वास राहुल के ऊपर डाला था कर्णधार ने, लेकिन पहली गेंद खराब डाली, ऑफ स्टंप के और हल्के बल्ले से खेला, लॉन्ग ऑफ के और ऑफ स्टंप के और चौका आया। पहली गेंद पे चौका खाया, इस चौके के साथ आगे देखे तो स्कोर कार्ड बनते हुए अजून एक जबरदस्त प्रहार, गुरुनाथच्या बाटमधला दहशत आणि दर्रा निर्माण करणारा गुरुनाथच्या माध्यमातून आलाय अजून एक दर्जेदार आणि धमाकेदार षटकार।
च्या पद्धतीने चांगली फलंदाजी करतात. 17 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत खांदा टीम या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरे षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्गवरती राहुल. हा देखील आवडा बॅटने खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. इथून मात्र बेनापट्टी पालघर टीम आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. गुरुनाथ ज्याने 2 षटकार ठोकलेत आता मात्र स्ट्राइक एंडला असतील. आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आयोजन भारी क्रिकेटचा. अगदी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बाकवाट स्पर्लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत परंतु एकच धाव एकवटली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने 18 धावा फलकावरती जॉईंट होतील. अविनाश आहेत अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती. अगदी महत्वाचे षटक आहे. निर्णायक षटक आहे. सामना कुठल्या बाजूने जाईल आणि किती धावांपर्यंत मजल मारली जाईल याचं उत्तर देणार. परंतु इथे मात्र अजून एक तडाखा. प्रयत्नाचे बीज पेरले, यशाचा वृक्ष बहरला आणि त्याचा गोडवा चाकत असताना अजयला आपण मैदानावरती पाहतोय. तडाखेबंद षटकार. अजयने सुद्धा सांगितलं की पहिल्या मॅच मध्ये मी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी का ठरलं होतं आणि त्याचं उत्तर देत असताना या महत्वाच्या मॅच मध्ये अगदी मोठा फटका धावा येणं गरजेचं होतं खांदा टीमसाठी आणि अजयच्या बॅटमधनं त्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर का एक षटकार अजून टोकला तर मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. परंतु या क्षणाला आपण पाहू शकाल लॉंग अपच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केला. दुसऱ्या धावेसाठी इथून गुरुनाथ मात्र थोडेसे मागे राहिलेत आणि पंचांनी देखील बोट वरती केला आहे. बोट आकाशाकडे केलं आणि फलंदाजीतून धाव बाद झाले. चेष्टा उद्ध्वस्त केला तो विवेक देशमुख यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. बिल्कुल सही केतन. हालांकि दूसरा रन लेने का प्रयास यहाँ पर दोनों बल्लेबाज का था लेकिन वो प्रयास बिल्कुल असफल ठहरा. यहाँ पर दूसरे रन लेने में असफल ठहरे दोनों भी बल्लेबाज. और इसी के साथ बल्लेबाज दूसरा रन लेते हुए रन आउट और इसी के साथ में विकेट गिरती हुई. हा फटका चांगला आहे. अजून एक जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय तो अजयच्या बॅटमधनं. अजून एक तडाखा मिड विकेटच्या डोक्यावरनं ठोकलेला दर्जेदार षटकार. जर या बॉलवरती षटकार आला प्राइज जमा आहे. 37 धावा फलकावरती. हा फलंदाज म्हणजे दादांनो त्या मुतखड्यासारखा अडकून पडला आहे विरुद्ध टीमसाठी. ज्या पद्धतीने पायामध्ये काटा रुतावा आणि टोचतो आणि जखम करतो ना
त्याच पद्धतीने त्या काट्याचं काम अजय या मॅच मध्ये करत असताना विरोधकांसाठी थोडस बंबल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण. 39 धावा या पहिल्या सत्रामध्ये. 39 धावा काय म्हणाले? 39 धावा होणार की डिफेंड होणार? बिल्कुल सही कहता ना. हॅलो हॅलो. चला, खांदा कॉलनीच्या गोलंदाजाने अगदी मधली एसटी उद्ध्वस्त केली तर विवेक देशमुख यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. लक्ष मोठं आहे आता आणि ते गाठायचं असेल तर या 40 धावा करायच्या असतील, कराव्या लागतील. तुमच्यावरती झालेल्या आक्रमणाचा बदला आहे ना, लढाई करून नाहीये तर चांगला खेळ करून द्यावा लागतो आणि तो चांगला खेळ करून आता इथं मात्र दाखवावा लागेल. 3 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मुकेशजी उघडा यांच्या माध्यमातून. हॅलो. तिथं जर केंद्र सर जर ह्या 40 धावा या 40 धावा जर पाटला करायचा असेल तर जी सलामीची जोडी ना येणारी राहुल आणि अविनाश या जोडीला कोणातरी कम पार्टनरशिप अर्थात 2 ओव्हरीपर्यंत तरी पार्टनरशिप करायला लागेल. 2 ओव्हरीपर्यंत जर हे सलामीचे बॅटर टिकले सलामी जोडी तर हा टार्गेट जो आहे ना 39चा हा सहजपणे सेट करू शकतो. वाघाची 3 विकेट. वाघाची वाडी जरा आली असेल केतन तर सर आयोजकांशी संपर्क साधायचा केतन आहे. सर तर इथं निश्चितच 3 विकेटसाठी म्हणजे फील्ड करणाऱ्या टीमसाठी बक्षीस होते मुकेश उघडा. तर 3 विकेटसाठी मुकेशजी उघडा यांच्याकडनं 500 500 रुपये आणि मधला दांडा जर उडवला तर विवेक देशमुख यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. लक्ष मोठं आहे आणि आता मात्र आमच्या समोर जॉईंट होतील हॅलो हॅलो अरुणजी वागचौरे सर. अरुण सर काय म्हणाल या 39 धावा अगदी 3 षटकांचा जर विचार केला ना तर होणार का? कारण खेळपट्टी गोलंदाजांना पोषक आहे आणि या पोषक असणाऱ्या खेळपट्टीवरती खांदा टीमने 39 धावा म्हणजे लक्ष खूप मोठं आहे, अवघड आहे. परंतु हॅलो नक्कीच पिरकर साहेब आपण पाहिलं गेलं. हॅलो हॅलो चालतो ना सेल घ्या हॅलो चालतो ना आपण. हॅलो पाहिलं गेलं तर वसई पालघर टीम एक जबरदस्त टीम आहे. आजच्या गटामध्ये पाहिलं तर हाय अलर्ट टीम आहेत. एक मोठा गट आहे परंतु वसई पालघर ही टीम मात्र सर्वात मोठी टीम आहे. 40 धावांचं टार्गेट ते मात्र सहज पार करू शकतात. परंतु खांदा टीम पाहूया कशी गोलंदाजी करणार. पहिल्या चेंडूवरती मात्र क्रॉस दलान खेळला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलणार तोपर्यंत 1 धाव सहज कंप्लीट केले गेले. 3 विकेटसाठी मात्र मुकेश सुगडे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. 39 धावा 40 धावांचं टार्गेट कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. पाहिले गेलं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नाव काय गोलंदाजचं विजय गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण खांदा टीम कडून. कसला वाईट पहिला चेंडू 1 बाउन्स असतो ना मित्रांनो. ठीक आहे नक्कीच आपण डिसिजन घ्या दोन्ही पंच.
काय दिला निर्णय? वाईट बॉल. ओके चला, अतिशय उचली घेणारा चेंडू होता आणि पंचांनी स्कोर घोषित केलंय. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. धावफलक जाऊन पोहोचले. किती झाले? गोलंदाजी पाहायला मिळते. आपला 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. रोहित मात्र पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथात चालू असताना इथं पाहिलं गेलं तर 4 चेंडूचा खेळवरती शिल्लक असेल. पाहूया फलंदाज गोलंदाजी इथं मात्र चांगला चेंडू आहे. हॅलो हॅलो राहुल फलंदाज पाहतोय आपण वसई पालघर या टीम कडून. अरुण चौरे सर जिथे 24 चेंडू 40 धावांचं पाठलाग करायचं आहे नेक्स्ट इनिंगमध्ये. हॅलो क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या इथं. मात्र विजय या गोलंदाजाकडून अतिशय तिखट मारा पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र निर्धावफेकी करतोय. मात्र विजय अप्रतिम गोलंदाजी फेकी करतोय. पाहिलं गेलं तर ह्या वसई पालघर टीमला मोहन पारदीसारख्या मात्र फलंदाजाला जगडून ठेवलं होतं ह्या वसई पालघर ह्या टीमच्या गोलंदाजांनी. आणि त्याच्या आता लास्टच्या क्षेत्रामध्ये हा मोठा फटका येतोय. परंतु पाहूया काय होणार, काय बिघडणार. क्षेत्रक्षेत्र चुकी करतोय. इथं झेल तर होणार नाही, परंतु 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. धावफलक जाऊन पोहोचले 2 धावाच्या मदतीनं. तो निश्चित तौर पर स्कोर कार्ड. हॅलो क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. षटक क्रमांक पहिले संपुटात आले. धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 5 या अंकावरती. आणि काय बात आहे, क्या बात आहे. आणि इथं मात्र मुकेश सुगडा यांच्याकडून बक्षीस येते. पारितोषिक कमळू पिरकरसाठी एका टाळीसाठी 100 रुपये पारितोषिक. एक टाळी वाजवली नाही, जोरात उठून उभे राहायचं आणि टाळी वाजवायची. 100 रुपये पारितोषिक घ्यायचं. क्या बात आहे, क्या गोलंदाजी. आग ओतणारी गोलंदाजी. उभे राहा उभे. टाळी वाजवली. 100 रुपये पारितोषिक मिळवले. मात्र कमळ पिरकर यांनी हे द्यायचंय. कॅश रोख पाहिजे द्यायचंय. अरुण सर अगदी खोलवरती टप्पा आहे आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही खोलवरती टप्पा टाकताना वाईट यॉर्कर उत्तर नसतो फलंदाजाकडे. आणि तेच कार्य अजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अगदी 40 धावांचा बचाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा उत्तर नाहीये. यावेळेस प्रश्न विचारला आहे आणि प्रश्न विचारला आहे तो गोलंदाजाने. आता मात्र फलंदाजाला उत्तर द्यावं लागेल पुढच्या बॉलवरती. हो नक्कीच. पाहिलं गेलं तर जशी गोलंदाजी करतात मात्र वसई पालघर टीमचे जे गोलंदाज तशी गोलंदाज खांदा टीमच्या गोलंदाजाकडून पाहायला मिळते आपल्याला. अचूक टप्प्यावर काय, परंतु हा 1 बाउंड सीमारेषेबाहेर चौकार. हा लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. चौकार मिळतोय. हा चौकारच्या मदतीने आपण धावफलक पाहून जाऊन पोहोचलोय. अगदी जर पाहिलं तर 9 धावा. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपला क्षेत्ररक्षक होता, परंतु त्या क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू मात्र एक टप्पा अखेरीस सीमारेषे पलीकडे टीमने मात्र नक्कीच आमचे मुकेश उघडा असतील, त्यानंतर यशवंत पवार असतील. अगदी खुशी आयोजकांनी आम्हाला फक्त चाय पाजलाय, त्यांचे मी धन्यवाद करतो. ते पण स्पॉन्सर आहेत वाटतं यशवंत पवार यांच्या माध्यमातून. मनोज झर आणि प्रकाश पवार नाही चाय पाजला आम्हाला. इथं खांदा टीमने मात्र कमी लेखू नका. शेवटच्या षटकामध्ये पण 6 षटकार मारू शकतात. अगदी 10 धावा फलकावरती अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. अजयचा विचार केला तर यावेळेस देखील आडवा बॅटने केलायचा होता, परंतु चेंडू मात्र निघून चाललाय अगदी फाईन क्षेत्रामध्ये. चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत 3 धावींची सांगता आणि इथून ऑफिशियल पंच अनंत सांगतायत की 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा एकवटल्या जातील. त्या एका गड्याच्या मोबदल्या बिनबाद
13 धावा 13 फलकावरती. धावा, नक्कीच 13 धावा. मात्र इथं बराच वेळ वाया घालवलेला आहे, पण तुम्ही आपल्याला सहकार्य करा आयोजकांना, आणि मी विनंती करतो की आपण स्पीडअप घ्या. आणि हेमंत भगत यांच्याकडून 2 विकेटसाठी मात्र 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. शेवटचे 6 चेंडू आणि गरज असेल 27 धाब्यांची. 27 धावा हे आपल्याला करावं लागतील. मी मगाशी म्हणलं सर चेतन सर की 6 चेंडू 6 षटकार मारू शकतात. ही अशी टीम आहे वसई पालघर, जर त्याला कमी लेखू नका आपण. बेनापट्टी टीमचा विचार केला ना तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे. अजून त्यांनी हार देखील मानली नाहीये आणि आता मात्र जर विचार केला तर त्यांची चेंडूवरती नजर स्थिरावली आहे. चेंडू देखील फुटबॉल प्रमाणे दिसत असेल, पण इथे मात्र खोलवरचा टप्पा अगदी वाईट वारकर आपण पाहू शकाल. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि आज दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण केलं जातं. हो नक्कीच प्रिकर साहेब, आपण पाहिलं गेलं तर खांदा समी टीम ही लक्की त्यांना जी लक लागले पहिल्या सामन्याची ती लो स्कोरिंग मॅच होती. 11 चेंडू मध्ये कालूराम दादा यांचं देखील आगमन झालंय. खांदा टीमने जिंकले तर कालूराम दादा यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज. अगदी मुकेश उघडा आपण पाहू शकाल, यशवंत पवार पाहू शकाल, त्यानंतर स्पीकर सर आपण पाहू शकाल. म्हणलं की खांदा टीम जी लकी आहे ना, दादा देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना का लागले की ज्यांना 11 चेंडू मध्ये 8 धावांची गरज होती मोपाडा टीमला, आणि शुभम सारखा होता. मोपाडा बनम खांदा 11 चेंडू मध्ये 8 धावांची गरज होती. नक्कीच खांदा टीमचे पॅकर इथं आहेत. यशवंत पवार, गणेश देशमुख आणि प्रभाकर देशमुख आणि गणेश देशमुख हे मात्र खांदा टीमचे पॅकर आहेत. तर यशवंतनी नाचू नये, यशवंतचं काही घेणं देणं नाही. नाचूच नको तू, पॅकर आहेत प्रभाकर देशमुख आणि गणेश देशमुख. चला 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 सामना चालू ठेवायचा आहे. अति अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तमाम प्रेक्षकीय सामन्याचा आनंद घेत असताना इथं मात्र चांगला फटका, परंतु सर्कलच्या आतमध्ये हा फटका पाहायला मिळतोय. इथं पूर्णपणे हा सामना खांदा टीमच्या बाजूने झुकताना पाहतोय आपण. 3 चेंडूचा खेळ झालाय, उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अजूनही 24 धावांची गरज येणार. 3 चेंडू 24 धावांची गरज. क्या बात आहे, हा मोठा फटका आलाय, परंतु इथं फलंदाज होईल बाद. लास्ट बॉल, लास्ट बॉल आहे, लास्ट बॉल आहे, लास्ट बॉल. 2 बॉल आहेत, 2 बॉल. अहो 2 बॉल आहेत, तुमचं जरा चुकीचं झालं असेल. 2 बॉल आहेत, मी सुद्धा बघितलं आहेत पहिल्या चेंडूपासून हा सामना. एक शेवटचा बॉल आहे.
घातलाय या स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवसामध्ये मेगा फायनल दिवसामध्ये सेमी फायनल मध्ये धडक मारत होते मात्र खांदा टीम नक्कीच अभिनंदन खांदा टीमचे आणि कौतुक तेवढं मात्र हार्डलक वसई पालघर टीमचे अजय खांदा